गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन। ठाणे उपासना केंद्राच्या सर्व भक्तांना तसेच यूट्यूब चॅनलद्वारे जोडल्या गेलेल्या आमच्या सर्व भक्तांना आणि या निरूपणाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व वक्त्यांना माझा सप्रेम नमस्कार। मी सौ मधुरा मराठे, ठाणे उपासना केंद्र। 2 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत आपण जो हा 21 अध्यायांच्या निरूपणाचा कार्यक्रम ऐकत आहोत, रोज सकाळी 7 वाजले की आपली ठाणे उपासना केंद्राची एक ट्यून आहे ती ऐकायला आली की सगळेजण म्हणतात अरे ठाणे उपासना केंद्राचा कार्यक्रम लागलेला आहे आता, आणि रोज आपण एकेका अध्यायावर निरूपण ऐकतोय। अध्यायावरचं निरूपण ऐकताना बऱ्याच अध्यायांच्या आधी आपण आमच्या उपक्रमांबद्दल विविध माहिती ऐकली। ठाणे उपासना केंद्रातर्फे वेगळे वेगळे उपक्रम आणि नामस्मरण हा आमचा सगळ्यात महत्वाचा उद्देश किंवा हेतू आहे असं आपण म्हणूया। म्हणजे ह्याच्यावर आम्ही काम करतो की जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण, नामस्मरणामध्ये महाराजांचे भक्त खूप जास्तीत जास्त इन्व्हॉल्व असले पाहिजेत। तर या उपक्रमामध्ये हा आमचा उपक्रम जो आता चालू आहे निरूपणाचा, खरोखर गजानन विजय ग्रंथ हा एक प्रासादिक ग्रंथ आहे। प्रत्येक अध्यायामध्ये वेगळ्या वेगळ्या महाराजांनीच दासगणू महाराजांकडून आपल्याला उपदेश दिलेला आहे। आपण दरवेळेला काय करतो, पारायण करतो, म्हणजे एका दिवसाचं पारायण करतो, 3 दिवसाचं करतो, 7 दिवसाचं करतो। प्रत्येक पारायणाच्या वेळेला आपला एक उद्देश असतो की अध्याय वाचणे, पटापट आपण म्हणजे एकामागे एक अध्याय वाचत जातो। पण प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांना किंवा दासगणू महाराजांना आपल्याला काय सांगायचंय ह्याचा आपण समजून घ्यायचा प्रयत्न फार कमी वेळा केला असेल। तर असा उद्देश होता की आपण 1-2 वर्षापूर्वी फेसबुकच्या एका पेजवर असं प्रत्येक अध्यायाचं निरूपण ठेवलं होतं। तेव्हाच असं वाटत होतं की आपल्या पण उपासना केंद्राच्या, म्हणजे तेव्हा युट्यूब चॅनल पण नव्हतं उपासना केंद्राचं, तर आपण पण असं कधीतरी उपक्रम घ्यायला पाहिजे, प्रत्यक्ष घेऊया का वगैरे असं। पण नंतर योगायोगाने आमचं युट्यूब चॅनल पण सुरू झालं आणि यावर्षी असं एक मनात आलं की आता परत 3री वेव आली होती, तर आता आपल्याला काही ऍक्च्युली कार्यक्रम करता येणार नाही, तर काहीतरी युट्यूब चॅनलवर आपल्या करूया असं ठरवलं। आणि असं वाटलं की निरूपण घेऊया 21 दिवस 21 अध्यायांची, उपक्रम घ्यायचा ठरलं। आणि खरोखर एवढी नावं पटापट डोळ्यासमोर आली की कोणाकोणाला बोलवता येईल, कोणाकोणाला विचारता येईल, या सगळ्या म्हणजे वक्त्यांना आम्ही आधी पण आमच्या चॅनलवर कधी कधी कुठल्या कुठल्या कारणाने का होईना निरूपण त्यांची वेगळ्या वेगळ्या विषयावर घेतलेली आहे। पण आता या सगळ्या वक्त्यांशी 21 अध्याय म्हणजे आपल्याला भरपूर निरूपणकार पाहिजे, आणि खरोखर विवेक गोखले किंवा पुण्याचे अमेय खडीलकर हे थोडेसे आमच्या टचमध्ये नसताना सुद्धा त्यांनी सुद्धा इतका पटकन प्रतिसाद दिला आणि आम्हाला त्यांच्या अध्यायाचं निरूपण करून पाठवलं। बाकी सगळे तर आपण सगळ्यांना ओळखतो, सगळ्यांची एकापेक्षा एक सुरस निरूपणं झाली। आपण 20 दिवस खरोखर प्रत्येक अध्याय महाराजांचा एकापेक्षा एक, म्हणजे प्रत्येक निरूपणकाराचं अध्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा,
त्याच्यातल्या म्हणजे प्रत्येकाची सांगायची पद्धत पण वेगळी. कोण अध्यायाच्या माध्यमातून गेलं, कोणी भजन त्याच्यात इन्क्लूड केलं, कोणी आणखीन कुठल्या वेगळ्या प्रकारे. प्रत्येक एकेका ओवीवर सुद्धा खूप जण खूप छान छान सगळ्यांनी आपल्याला प्रत्येक अध्याय सुंदर समजावून सांगितलं. आपल्याला खूप काही याच्यातून मिळालं. ह्या सगळ्या अध्यायाचं निरूपण ठेवण्याच्या मागचा एकमेव आमचा उद्देश असा होता की आपला सुद्धा या अध्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि आपण नुसतं पारायण न करता त्या प्रत्येक पारायणातल्या ओवीला समजून घेतलं पाहिजे. आता हे युट्यूब चॅनलवर आम्ही अपलोड केलेलं आहे सगळे 21 अध्याय आहेत. आता आपल्याला हे अध्यायाचं निरूपण केव्हाही उपलब्ध आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की म्हणजे हे असं निरूपण आपल्याला जर ऐकायचं असेल तर कधी कसं ऐकता येईल, तर ते केव्हाही आपल्याला युट्यूब चॅनलवरचा पहिला अध्याय आपल्याला अभ्यास करा किंवा आज आपण वाचणार आहोत तर त्याच्या आधी थोडंसं हे निरूपण ऐका. म्हणजे तुमचा त्या याच्याकडे अध्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. त्याच्यातल्या कुठल्या महत्वाच्या ओव्या आहेत, प्रत्येक ओवीने आपल्याला काय काय सांगितलेलं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता हे सगळ्या अध्यायाचं निरूपण आहे, आपण युट्यूब चॅनलवर केव्हाही बघू शकता. 21 अध्यायांचं हे निरूपण आपल्याला वेगळ्या वेगळ्या महाराजांच्या भक्तांकडून ऐकायला मिळालं. त्या सगळ्या भक्तांचे मी आभार मानते. यामध्ये खास करून आमच्या म्हणजे आपण बऱ्याच निरूपणकारांना ओळखतो, कारण याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवर ह्यांची निरूपणं ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे बरेचसे आपल्याला परिचित आहेत. पण काही अपरिचित असलेले जसे अमेय खडीलकर पुण्याचे, नसोबाच्या वडीचे विवेक गोखले, हे अगदी आपल्याला म्हणजे माहीत नसलेले, इव्हन आमची सुद्धा त्यांच्याशी काही परिचय नव्हता, पण तरी सुद्धा आपण त्यांना विचारल्यावर त्यांनी त्वरित म्हणजे लगेच त्यांनी निरूपण आपल्याला देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी अगदी वेळेवर निरूपण आपल्याला सादर केली. आता या निरूपणकारांचा परिचय आपल्या उपासना केंद्राच्या विविध भक्तांनी दिला. त्या भक्तांचे सुद्धा मी आभार मानते आणि निरूपणकारांचे सुद्धा पुनश्च एकदा आभार मानते. आणि विशेष कौतुक म्हणजे आपल्या नवीन पिढीचे हे जे केदार आठवले आणि मधुरा वैद्य या दोघांनी परिचय देण्यासाठी आम्ही त्यांना विचारलं आणि ते अगदी आनंदाने तयार झाले, कारण हे दोघं सुद्धा खूप महाराजांचे भक्त आहेत. तर त्यांनी सुद्धा छान आपल्याला परिचय दिला. नवीन पिढीचं पण आपल्या सगळ्या उपक्रमांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता हा झाला आमचा उपक्रम. ठाणे उपासना केंद्र विविध उपक्रम राबवत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरून सुद्धा आमच्या उपासना केंद्राला खूप प्रतिसाद मिळतो. प्रत्येक कुठलाही उपक्रम तुम्ही नुसता एक करायचा ठरवलात की 2-3 ग्रुप तर त्या उपक्रमाचे होतातच होतात. नामस्मरण हा एक आमचा महत्वाचा उपक्रम प्रत्येक वेळेला म्हणजे वेगळ्या वेगळ्या महिन्यात आम्ही घेतलेला आहे. ते सगळ्याच्याबद्दल आपण नेहमी माहिती ऐकतोच. आता सध्या आमचा काय उपक्रमाचा एक म्हणजे नवीन उपक्रम कुठला आहे तर आम्ही प्रगट दिनापासून म्हणजे आता आपल्या 23 फेब्रुवारीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत एक जप वही लिहिण्याचा उपक्रम गेली 4-5 वर्ष घेतोय. 11,111 जप वह्या लिहिण्यासाठी आम्ही अशी एक जपाची वही प्रिंट करतो आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक पानावर असा जप लिहायचा आहे. तर या वहीमध्ये आपण जप लिहितो. ऍक्च्युली आपण हा म्हणजे नुसतं यावर्षी आपण 2,500 जपाच्या वह्या प्रिंट केल्या. 2,500 जपाच्या वह्या आमचं उपासना केंद्र एवढं मोठं नाहीये, ठाण्यात सुद्धा आम्ही इतक्या वह्या नाही देत. पण एक असं त्याच्या मागे उद्देश की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर या सगळ्या आम्ही जपाच्या वह्या जवळजवळ 47-48 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या म्हणजे जिथे एवढे ग्रुप जमतील असं प्रत्येकाकडे या वह्यांचं वाटप केलं. उद्देश एकच आहे, असं नाही की आमच्या उपासना केंद्राचा कुणाला आम्हाला प्रचार करायचा आहे वगैरे असं त्याच्या मागचा बिलकुल हेतू नाही. फक्त एक आहे की उपासना केंद्राच्या ज्या वह्या आपण प्रिंट करून वाटतोय, आता एखाद्या गावात जर 15 वह्या कोणी घेतल्या तर तिथे एखादा मॉनिटर असतो किंवा एखादा भक्त असतो ज्याच्याकडे आम्ही या वह्या पाठवतो. मग त्या भक्ताला आम्ही असं सांगतो की तुम्ही उपासना केंद्र म्हणजे तुम्ही आता या वह्या आहेत ना त्या निमित्ताने तुम्ही पण तुमची 15 लोकांची ओळख झाली आहे महाराजांची ह्याच्यावर, तर या सगळ्यांनी तुम्ही एकत्र या आणि एकत्र उपासना करा. आपण जेव्हा जर मागे बघितलं तर रामदास स्वामींनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मारुतीची मंदिरं बांधली. का बरं मारुतीची मंदिरं बांधली तर तिथे सगळीकडे उपासना व्हावी असं त्यांचा एक त्याच्या मागे म्हणजे एक परमार्थाच्या मार्गाला लोक लागावे असा एक उद्देश त्यांचा होता. मानसिक आपला फिटनेस तर आपण जिम जॉईन करून करतो, पण मानसिक स्वास्थ्यासाठी उपासनेची किंवा सद्गुरूंची अतिशय गरज असते, त्यांच्या सपोर्टची. म्हणजे तुम्ही सद्गुरूंवर पूर्णपणे भरोसा ठेवून तुम्ही तुमचा अगदी जीवन व्यवस्थित व्यतीत करू शकता. अशा कुठल्याही निमित्त म्हणजे एक असं एकत्र येऊन उपासना करावी.
अशासाठी आमचा एक उद्देश असा होता की आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उपासना केंद्र सुरू करावीत. पण मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उपासना केंद्र सुरू करताना आपला लोकांचा परिचय तरी कसा होणार, म्हणून या वह्यांचा उपक्रम की सगळीकडे वह्या वाटल्या की आता आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकत्र या आणि उपासना केंद्र सुरू करा. यामध्ये आमच्या उपासना केंद्राचा प्रचार प्रसार असा कुठलाही उद्देश नाही. आमचं कुठलंही असं हे नाही की आम्ही जी उपासना करतो तीच सेम उपासना करायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही तुमची कुठलीही महाराजांची उपासना करा. फक्त आमची सगळ्यांना एकच विनंती असते की या उपासना म्हणजे तुम्ही एकत्र या आणि उपासना करा. एकत्र उपासनेचे फायदे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण एक नुसती आता असं धरा की गजानन बाबांनी आपण म्हणतोय, गजानन बाबांनी जेव्हा आपण एकटे घरी म्हणतो तेव्हा मिळणाऱ्या आपल्याला वेळेस आणि आपण 100 लोकांच्यात एकत्र गजानन बाबांनी म्हटली तर त्याचा आनंद खूप वेगळा आहे. म्हणजे तेव्हा आपण इतके म्हणजे असं हे होऊन जातो ना की किती छान वाटतं एकत्र उपासना करताना. आम्ही हा आनंद दर महिन्याला घेतो. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आमची उपासना असते आणि आम्ही सगळे इतके रंगून जातो त्या उपासनेमध्ये. आता आम्ही लॉकडाऊनमध्ये सुद्धा ही उपासना ऑनलाईन घेतली आणि म्हणजे महाराजांनी आमच्याकडनं हे सगळं व्यवस्थित करून घेतलं. आता आपण आजच्या निरूपणाकडे वळूया. आज हे निरूपणाचं एक शेवटचा 21वा अध्याय, या संपूर्ण मालेतील शेवटचं पुष्प आपण म्हणूया आणि हे पुष्प गुंफणार आहेत आपले अनंत ताठे सर कल्याणचे. आता अनंत ताठे सरांच्या बद्दल आपण पहिल्या अध्यायाच्या वेळेला 11व्या अध्यायाच्या वेळेला पूर्ण परिचय बघितलेला आहे. ताठे काका, जेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण निरूपणाचा कार्यक्रम युट्यूबवर घेऊया तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमचंच नाव डोळ्यासमोर आलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पहिला अध्याय, 11वा अध्याय आणि 21वा अध्याय मिळालाय. आणि म्हणजे सुरुवात पण तुमच्याच अध्यायाने शेवट पण तुमच्याच अध्यायाने करायचं असं आम्ही ठरवलं. ताठे काकांचं निरूपण म्हणजे एकदम ओघवती वाणी, समोरच्याला एकदम ते खिळवून ठेवतात. आपण असं ऐकायला लागलो की ऐकतच राहावं असं वाटतं. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे अनंत ताठे नावाचं त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे. या युट्यूबच्या चॅनलवर त्यांनी आपल्या गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय 52 भागांमध्ये त्याचे वेगळे 52 भागात त्यांनी त्याचा संपूर्ण निरूपण सादर केलेलं आहे. तसंच या युट्यूब चॅनलवर त्यांनी आणखी साई चरित्रावर 75 निरूपणं, संत महिपती रचित ग्रंथावर 86 निरूपणं आणि गीताईवर 2, देवी महात्म्यावर 13 निरूपणं असं वेगळे वेगळे सादर केलेले आहे. तसंच त्यांचा जो एक याचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी 53 वेगवेगळ्या विषयावर लेख लिहिलेले आहेत. असे हे सगळे विविध गुण संपन्न असलेल्या ताठे काकांचं निरूपण आता आपण ऐकूया. मी ताठे काकांना विनंती करते की तुम्ही आपलं निरूपण सादर करावं. जय गजानन. श्रीगणेशाय नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्ना सति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौधा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. सद्गुरु गजानन महाराज की जय.
श्री गजानन महाराज भक्त मंडळ उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे या प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रवचन सेवा सुरू आहे. त्याच्यामध्ये या सामान्य भक्तालाही त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज 21व्या अध्यायावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. परमात्मा कसा आहे? अनेक रूपाने तोच नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी, देखिला देखिला देवाचा मी देवो, फिटला संदेहो निमाले दुजे. असा हा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गजानन महाराजांनी सुद्धा पांडुरंगाच्या रूपात आपल्याला दर्शन दिलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटले की जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा हे धरलेस याचा विचार करी गा. परमेश्वराने काय म्हटलंय? त्याचं एक नाव आहे, विशेषण आहे भगवंताचं. काय? पतित पावन. जे दीन दुबळे आहेत त्यांचा उद्धार करणं हे त्याचं ब्रीद आहे. पाप्यावरी प्रेमावित तुझे देवास्ते सत्य, पापी जनाने तुझं प्रत महत्व आणले कृपाळा. देवा, पापी लोकांचा तो उद्धार केलेला आहेस आणि त्याने तुला महत्व दिले. तुझा नामारूपाला त्याने आणलेले आहे. पापी लोकांचा उद्धार केला म्हणून लोक तुझी महती वर्णन करून सांगतात. वाल्या कोळ्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. एका माणसाला मारल्यानंतर एक खडा रांजणात टाकावा असे 7 रांजणं त्यांनी भरलेली. इतकं पाप त्याच्या हातून घडलेलं, पण त्याचाही उद्धार भगवंताने केलाय. आणि म्हणून काय म्हटलं? पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य, पापी जनाने तुझं प्रथम महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणी येते जलापासे स्वच्छ होते म्हणून. मग असे असंख्य पाप करणाऱ्या माणसांचाही तू उद्धार केलास. मग त्या मानाने देवा आमच्या हातून घडलेली पाप किती असतील? कमी असणार ना. त्यांच्या मानाने आमच्या हातून पाप किती घडली असतील? कमी असतील. आणि धुणं जे पाण्याजवळ जातं ते आपल्याला स्वच्छ व्हावं म्हणूनच जातं ना. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा, काय भूमीने सावरीला दिली आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वथा. देवा, या सगळ्यामध्ये पतित पावन तू आहेस, तूच पुण्य पावन आहेस, पण या सगळ्यामध्ये असून सगळ्यापासून तू अलिप्त आहेस. सूर्यनाशी तमाप्रद म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तमनाशण्या रविशी. आकाशातल्या सूर्याला पृथ्वीवरचा अंधार नाहीसा करण्यासाठी पृथ्वीवर यावा लागत नाही. तो जिथे आहे आकाशात तिथूनच अंधार दूर करतो. तसा हा परमात्मा एका जागी बसून सर्व विश्व चालवतोय. त्याला काही तिथं मुद्दावून यावं लागत नाही. सूर्यनाशी तमाप्रद म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तमनाशण्या रविशी. तम जो जो भेटण्या येत होतो तेथे प्रकाश होई, अंधारत्वावघे जाई त्याचे तमाचे नारायण. पाप पुण्याची वासना तूच उपदृशी नारायणा, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दास गणो हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघे तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. देवा, मला एक माहिती आहे की संतांनी ज्याला आपल्या हाताशी धरलेलं आहे त्याच्यावर तुझी कृपा असणारच आहे. म्हणून देवा, आम्हाला तुझ्याशिवाय जगात दुसरा वशिला नाहीये.
श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकत. आपण भाग्यवान आहात. गजानन विजय ग्रंथाचा हा कळसाध्याय सुरू आहे. भाग्यवान का म्हटलंय की संतांची कथा ऐकण्याची गोडी मनामध्ये निर्माण होणं हे आपल्या भाग्याचे लक्षण आहे ना. भाग्य त्याची जाणं, भाग्य उदयाला आलं कशावर ओळखायचं? ते हे संत चरण. संतांच्या चरणाला शरण जाण्याची आपल्याला बुद्धी झाली, समजायचं आपलं भाग्य उदयाला आलंय. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकत असा. एकविध निष्ठा ज्याची जडली गजानन प्रदेशाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. मात्र कुठे का होईना आपली एकविध निष्ठा पाहिजे. एकविध म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. जसं माशाला सांगितलं की तुला आता दूध नाक्यावरनं दूध आणलंय आणि आटीव दुधामध्ये तुला सोडतो. मासा म्हणे मला दुधात नको, बासुंदीत नको, मधामध्ये नको, साखरेच्या पाकामध्ये नको, मला पाण्याशिवाय दुसरं काही नको. म्हणजे तो मासा जसा पाण्याशी एकनिष्ठ असतो, त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही नको, तसं आपली एखाद्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे की त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. कोसळो पडो रे आकाश, अनेकाची वास न पाहू. आमच्या गुरुवरती एवढी निष्ठा पाहिजे की त्याच्याशिवाय दुसरं कोणी आमच्या मदतीला येणार नाही, एवढी खात्री पाहिजे आपल्या मनामध्ये की काही असो, संकट किती आली ना, माझा गुरु मला ह्या संकटातनं पार पाडेल, एवढी आपल्या गुरुवरती निष्ठा पाहिजे. एकविध निष्ठा ज्याची जडली गजानन प्रदेशाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधीत असता मंदिर, काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो. परी घडले अघटित, कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलतात तैसे त्याचे झाले. सोपान साहे ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याचपरी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करस. पाय भूमीस लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकूनी लोकावघे आनंदले. मंदिराचं काम चालू असताना एक मजूर खाली पडला. लोकाला वाटलं ह्या घडीव दगडावर पडला म्हणजे 30 फुटावरनं पडला म्हणजे मेला असेल. पण तो मजूर सांगतोय की मी वरून खाली पडताना कोणीतरी मला हाताला धरलं आणि जमिनीला माझे पाय लागल्यानंतर तो मनुष्य दिसेना असं झाला. गजानन महाराजांशिवाय कोण आहे? पाय भूमीस लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकूनी लोकावघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवयोगाने चाला तुझा. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या कराकारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. 30 जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलास घेऊन रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगाव. प्रतिपदेपासून मला उत्सवाचे आरंभ झाला, फाट समुदाय मिळाला नवमी श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असते की. 1.5 फूट उभे केले असते, 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला, जनाचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांब्यास एका पायी होती, तिला सोसली नाही गर्दी ती इतकिंचिन. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले.
तिचा बहुतेक गेला प्राणी, बाई कोठील कोण, लहान मुले दिसती दोन, खांबाखाली ढोळ. 10-20 जणांनी खांब काढला अंगावरून, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठवले. ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अति प्रवीण, ही जातीची ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रसपुत्रीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणेना लागला, मारीला कोठेच. हे आश्चर्य, खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला, प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार घडला तो इतक्या असतो. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागले आनंदाचा ऐसा प्रभाव स्वामीचा. आणखीन एक उदाहरण याच्यामध्ये आलेले अनुभव आहे. जयपुरावरून एक बाई, तिला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला होता की तुला जी काही बाधा आहे ती बाधा शेगावला गेल्यावर नाहीशी होईल. त्याप्रमाणे ती आली आहे. आपल्याला माहिती आहे की उत्सव म्हणला की गर्दी आली, आणि गर्दीला कंट्रोल करणं फार कठीण असतं. वास्तविकता कुठेही मोठा उत्सव असला तरी भक्तांनी शांतपणे जायला पाहिजे. गडबड गोंधळ करता उपयोगी नाही आहे. पण माणसाला तो तेवढं भान राहत नाही. ती एका दगडाच्या खांबाला आश्रयाला गेली, तेवढा तो खांब तिच्या अंगावर पडला. एवढा मोठा खांब पडल्यानंतर लोकांना वाटलं आता ही काही जिवंत राहत नाही, पण महाराजांनी त्यातनंही तिला जिवंत ठेवलं. डॉक्टरांनी सांगितलं हिच्या अंगाला काही जखम झालेली नाही. लोकांना आश्चर्य वाटले. या निमित्ताने तिला असलेली बाधा नाहीशी झाली. ऐसे जे का उत्सवाचे नाईक नवऱ्याच्या मस्तकासे, सोडित असता मंडपासे लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची आघात सत्ता, कोठे ना आघात होता. नाईक नवरा वाचला. नाईक नवरा म्हणून एक कारागीर होता. मंडप सोडताना लाकडी गोळ त्याच्या डोक्यावर पडला. महाराजांनी त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः, कौसल्योदशोपातु विश्वामित्र प्रियश्रुती. याला काय म्हणतात? कवच म्हणतात. तसं आपण जे गजानन महाराजांचं नामस्मरण करत असतो तर त्याचं एक प्रकारचं कवच आपल्या भोवती असतं. त्यामुळे त्या सगळ्या संकटातनं परमेश्वर आपलं रक्षण करत असतो. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. एके दिवशी त्याच्या घरी पुत्र कृष्णा पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा एकासे शेगावे. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कार येईन दुपारच्या श्री गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता काय, असे म्हणून मारले हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याचे ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्याचे तोते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन शेषे ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ पूजा केली पायाची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तो ऐके मनापून. कर्जाची न चिंता करीते फिटून जाईल निर्धारी आरे उन्हाळ्यात, गोदावरी थोडी कोरडी होत असे. तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर, कृपा घन वर्षलावर श्रीहरीचा समजे. उष्टे माझे जे ठाई पडेल बाबा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रा दे भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणार, ते पावते नारायणा ये विशेष शंका नसे. परे तो याचका आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलाने दक्षिणा ठेवली त्याच्या घरा. तई गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. कृष्णाजी पाटलाचा मुलगा रामचंद्र एके दिवशी गजानन महाराज त्यांच्या घरी आलेले. गोसाव्याच्या रूपाने आले. त्यांनी विचारलं मला काय अन्न देशील का रे बाळा. त्या गोसाव्याला आत घेऊन गेले रामचंद्र पाटील आणि त्यांना व्यवस्थित जेवायला वाढलं. आणि आता 5 रुपये दक्षिणा ठेवल्यानंतर महाराज म्हणतात अरे ही व्यावहारिक दक्षिणा मला नको आहे, मी तुझ्यावरती कृपा करायला आलो आहे. का आलो बरं, असं काय तुझ्याजवळ आहे की मला तुझ्या घरी येऊन तुझ्यावर कृपा करावी असं वाटलंय, काय आहे बघा.
तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यास मी आलो तुझ्यापाशी, ती आनंद देईमसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही ते सांभाळत. अरे तू गजानन महाराजांच्या मठामध्ये सेवा कर, कारभार पहा तिथला. संतांच्या दरबारात आपण जी सेवा करतो तीच समर्थांना वाहिलेली दक्षिणा. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. की आपण जी भगवंताची सेवा, संतांची सेवा करतो ना, ती वाया जात नाही, ती भगवंताच्या चरणी रुजू असते, भगवंताचं आपल्याकडे लक्ष असतं. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही ते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापावरी ही दक्षिणा दिल्याने. तुझी पत्नीची तब्येत ठीक नसते, तू देवाची सेवा कर, संतांची सेवा कर. या संतांच्या सेवेमुळे तुझ्या घरातलं सगळं जे आहे, म्हणजे तुझ्या घरातले सगळे आजार नाहीसे होऊन जातील. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी ताईत, बांधतो म्हणजे चेटभूत याची न बाधा होय त्यासी. मुलाला बोलव, त्याच्या हाताला एक त्याने काळा दोरा बांधला, बाहेरची बाधा होऊ नये, हा त्याच्या मागचा उद्देश होता. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी एठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्र. द्वेषी मन असू नये सन्निधीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भल त्या कामात. रामचंद्र पाटलाला त्याने उपदेश केला आहे की अरे पाटीलकी हे वाघाचं पांघरुण आहे, जपून वापरलं पाहिजे. कुणाबद्दल मनुष्याने आपल्या मनामध्ये द्वेष धारण करू नये. आपला सन्मार्ग सोडून भले न जाती, आपला सन्मार्ग सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये, कारण राजाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भल त्या कामात. आपल्यावर काही अन्याय होत असेल तर दाद मागणं ठीक आहे, पण त्याच्या विरुद्ध आपण किती लढायचं म्हटलं तर ती पण कठीण असतं काम. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून. एकदम साधू संत आहे त्यांना नावं ठेवायला जाऊ नये, आधी आपण त्यांची परीक्षा करावी आणि मग मान द्यावा त्यांना. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. काही लोक दांभिक माणसं साधू संतांचा वेश घेतात, त्यांच्या मागे जाऊ नये, पण खरा साधू असेल त्याची सेवा करावी. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास, असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधीनवरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. हा खरा म्हणजे रामचंद्र पाटलाला उपदेश नसून आपल्या सर्व भक्तगणांसाठी केलेला महाराजांनी उपदेश आहे. काय म्हटलंय? आय पाहून खर्च करी. आपल्याकडे उत्पन्न किती त्या मानाने खर्च करावा. पूर्वीच्या काळी म्हण होती, अंथरूण पाहून पाय पसरावे. आय पाहून खर्च करी. आता काय होतं, डेबिट कार्ड मिळतं, त्यामुळे आपल्याला गरज असो नसो आपण खरेदी करतच जातो. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. लोकाला दाखवण्यासाठी परमार्थ करू नये. दंभाचार कधी नवरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. साधू संतांचा सन्मान करावा. साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. अपमान खरा संतांचा झाला कोप ईश्वराचा, होत असे बापासाचा संत चरणी प्रेमाधरी. आपण ओळखत नाही, संतांना संतच ओळखू शकतात, आपण त्यांना ओळखू शकत नाही. न जाणो कदाचित एखाद्या संतांचा आपल्या हातनं अपमान होईल, म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदामयने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. आपल्याच वंशातली लोक आहेत, त्यांच्यामध्ये काय कमीपणा आहे हे त्याची चर्चा करत बसू नये. उलट त्यांच्यात काय चांगलं आहे हे समाजाला सांगावं. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदामने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. आपल्याकडे सगळे सोयरे येतात, त्यांना योग्य असा मान द्यायला पाहिजे. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. फणसाच्या वर काटे आणि आत काय आहे गरे, तसा आपला राग असावा वरवरचा, म्हणजे त्याला असं म्हणले राग ओठात असावा पण पोटात नसावा.
म्हणजे राग आला तर तेवढ्यापुरतं बोलावं आणि मोकळं व्हावं, मनात राग धरू नये. कोप असावा बाह्यातकारी दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंटाच गोसावी जाऊ लागला. महाराजांनी सांगितलं मी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी उभा आहे. आता रात्रंदिवस उभा आहे म्हणजे काय? आपण उठलो की आपली सावली उठते, आपण चालायला लागलो की आपली सावली चालायला लागते, आपण बसलो तर आपली सावली बसते. म्हणजे सावली जशी सतत आपल्याबरोबर आहे तसा परमात्मा सुद्धा सतत आपल्याबरोबर असतो. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंटाचा गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाठी अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला ऐसे आता गोसावी वेशाला ऐसे आता उमजले. रात्री स्वप्ने येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी हे म्हणाले. महाराजांनीच आपल्याला गोसाव्याच्या रूपाने उपदेश केला असेल असं त्याला वाटलं रामचंद्र पाटलाला. आणि रात्री महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं, अरे मी चालवतो, गोसाव्याचं रूप घेऊन आलो. तर सगळी रूपं भगवंताची, कुठलंही रूप भगवंत घेऊ शकतो. श्री गजानन चरित्र तारक असून परमपवित्र अनुभव येण्या मात्र सबळनिष्ठा पाहिजे. गजानन महाराजांचं चरित्र असं आहे, पवित्र आहे. आता हे बाकीच्यांना जसे अनुभव येतात तसे आपल्याला अनुभव काय येत नाहीत असं काही वेळेला आपल्या मनामध्ये शंका येते. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा. आहे भगवंता, तू जशी अनेकावरती कृपा केलीस अशी कृपा आमच्यावर सुद्धा कर असं आपण म्हणतो. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा, अशी आमच्यावर पण तू कृपा कर. मग आपल्यावर कृपा होत नाही असं का? अनुभव येण्या मात्र सबळनिष्ठा पाहिजे. अनुभव कधी येतील? एकविध निष्ठा ज्याची जडली गजाननपदी साची, त्याच्या दुःख आणि संकटाची होळीच आहे होणार. आपली एकविध निष्ठा ज्या वेळेला महाराजांवरती असेल त्यावेळेला ते अनुभव यायला सुरुवात होते. आणि अनुभव कुणाला सांगू नयेत असं सांगितलंय. उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये असं सांगितलंय. आपले अनुभव कुणाला सांगावेत? जे देवाला मानतात त्यांना आपले अनुभव सांगावेत. जे जगात देवच नाही म्हणतात त्यांना आपले अनुभव सांगून तरी काय उपयोग आहे? या ग्रंथाच्या अवतरणिका देतो आता तीही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. आता ह्या 21 अध्यायाचं या अवतरणिका म्हणजे त्या अध्यायात काय सांगितलंय असं सांगितलं. आता याचं काही स्पष्टीकरण करत नाही, कारण ज्यांनी गजानन ग्रंथ वाचलेला आहे त्याला यातलं सगळं आहे. मी फक्त ही अवतरणिका 21 अध्यायापर्यंतची वाचत जाणार आहे, मध्ये स्पष्टीकरण काही करणार नाही, कारण हे अनुभव आपल्याला आलेले असतात, आपण वाचतो नित्य. मागवद्य प्रथमाध्यायी मंगलाचरण. देवगुरूचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पुरोचरित. माघमासे सप्तविशी समर्थाले शेगावासे देवीदासाच्या सदनावासे दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंदबाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिष्याला चमत्कार रस्त्या चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा युध. त्याची इच्छा प्रथा गांजाचे पडले तेथपासून भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळलेले साचे देऊन तीर्थपायाच्या आपले ते स्वामीने. मृत्यूचे ते प्रकार तेथे कटले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून. कथा चतुर्थाध्याय ठाई असे पाही. जानकीरामे दिला नाही विस्तवतील मी गाणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया. सत्या सोनाराने जोडून हात केली विनंती. समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला. पूर्वत केली चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कानोले उतरंडी ठेवलेले. ते समर्थे मागितले खाया चंदू मुखेंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक जाऊन मुक्त केला. शिष्य हाती करविला थाट वसंत कुचिता. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले. शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्याने पूजा केली. गावची मंडळी तेथे आले.
महाराजाशी घेऊन गेली पिंपळगावाकारणे. हे कळले व्यंकटलालाला. तो पिंपळगावात गेला. महाराजांशी आणण्याला परत शेगावाकारणे समर्थाशी आणले. परत काही दिवस राहून तेथे पुन्हा गेले. अकोलीत भास्करा सीताराव या कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फुटले. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले त्या प्रती शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात षष्ठाध्यायी कथा. व्यंकटलाले सद्गुरुनाथा मक्या चिकणसे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तिथं लोक होऊन वैभीत पळू लागले असते. सत्यजीव आपला घेऊन बाधा गांधील माशांची महाराजानं झालेसाठी घेतली असे. शिष्यत्वाची परीक्षा व्यंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. तो नरसिंगजी होता मला शिष्य कोतशा हल्लेचा. काही दिवस राहिले अकोटा माझे भले. नरसिंगजीशी हितगुज केले. बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तेरी शिवर ग्रामाभित्री कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थाले राहण्याप्रत येथे षष्ठाची पुत्रदा गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती बोली. हमेशा होई बोला चाले त्यांची समर्थाबरोबर हरिपाटला सविवले. महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे जावले. प्रत्यंतर भोवताला उसाचा चमत्कार दावून या साचार अभिमानाचा परिहार केला. पाटील मंडळींच्या भिक्यानामे दिला सूत. खंडू कडताजी पाटला प्रताम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथले पाटलाला. आयुष्या कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाहि. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची कथा आहे. अष्टमात दुपळी देय पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात. महाराणे विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालंट आले. ते समर्थांनी नसले. निर्दोष सुट्टे झाले. खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. पण पुन्हा कळविला सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले चपरासे. मंदिराच्या सान्निध्याशी चंद्रमौळीहाराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केल्याने छंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हा एकरा संताला. न कथा नवमाध्यायाला द्वाळ घोडा शांत केला. खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाचे. दासनवमीचे उत्सवाचे समर्थ बाळापुराशी घेऊन आपल्या शिष्याचे बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले. समर्थांचे दर्शन संशयरहित केले म्हणा. तया रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली. पुरी लेख तेथे वळावला. गणेश आप्पा चंद्राबाई याने अर्पिला. संसार पायी भाव भक्तीने लोलाय. श्री गजानन स्वामींच्या कन्हैजाचा कापड्याला शुभाशीर्वाद दिला. छत्रीने मारून बाळाला बरकिल्याची गेले. द्वाड गाय शुक्लालाची अतिगरीब केली. साची दांभिक भक्ती कुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्कराशी डसला. श्वान आले. त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदास भेटले. झाम सिंगाच्या विनंतीस देऊन मान अडकाव असे येथे झाले. पुण्यरक्ष श्री गजानन महाराजांनी धाम भास्कर गेला. त्याचा देह ठेवला. द्वारकेश्वराचा निर्वाला सतीबाईची शेजारी आज्ञा केली. कावड्याला तुम्ही यावे असताला. वाचवले गणुतोऱ्याला सुनगुडता विहिरीत. शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायीसाची मूर्ती निरीक्षपणाचे प्रत्यक्ष होते. महाराज प्रत्यक्ष होते. महाराज स्वामींचे वस्त्रांच्या पितांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने येता झाला. बरं बघतो होता जो पितांबराने कोंडोलीस वडेरावाच्या शेताशी वटलेल्या आंब्याची पाने फळे आणविले. पितांबराला कोंडोली झाला. समाधीस्थ नवा मठ झाला. सावेद शेगावी समर्थ इच्छेने विचार करून मानसी बसून रेतीच्या काळीशी महाराज नव्या मठाचे आले. जुन्या मठातून भास्कर झामसिंगाने बुंडा गावला. नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला. असे झामसिंगाने आपली इस्टेट समर्थ अर्पिले. पुंडलिकाचे निमाली. गाठ प्रेगाचे श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा वार्तेचा केला. असे गजानन बंडू तात्याशी भाग्याले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले. समर्थाने निज कृपे नर्मदेच्या स्नानास सोमत्या वस्त्याचा नौकापुत्राचे हात लावला. नर्मदेने विडा माधवनाथाला शिष्य हाती पाठवला. या कथा 14व्याला वर्णिल्या असते. साकल्य अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे. बरवा आले. अकोले नामक गावात टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठवले. कोल्हट करायचे असते मला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया करणे. श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले. उपदेश नको जाऊ विलाय तेसे. येथेच आहे सर्व काही. कथा ईशा 16व्यासी. पुंडलिक अंजनगावासे जाता निवारले त्यासी. येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंगास्ते पाठवला. कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले. आनंदे छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णू साच्याग्रासच आहे. अमलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ हमपणाने सत्पुरुषास त्रास द्या.
महेता वशासाईला पाठवून दिले पंजाबला. हिंदू यमुनाविषयी केला कळकळीचा बोध. त्यासी बापूरावाच्या कांतीसी भानामती नवानेसाची भेट. गंगा भागीरथीशी झाली कोटी विहिरीत कथा. बायजामाणीची 18व्या माजीसाची वर डॉक्टरच्या फोडाची कथा याद करते तसे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापुना कळ्याला दर्शनारीचे करवले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी वरदाने बरे गेले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला धावून त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो कथा 19व्या दिला. काशीनाथ पंताचे आशीर्वाद तो अति हर्षित हो. येता दर्शना बा गोपाळ मुकुंद बुटी भला. जापुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या घ्या कारणे. त्याच्या मने ऐसा हेत महाराज ठेवावे. नागपुरात परी हरिपाटलाने परत आणले. समर्थ शेगावी धार कल्याण रंगनाथ साधू आले भेटण्यावर. समर्थ असे गावात ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्मवार्तेचे प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती. आनंद झाला उभयता ते. तेव्हा वाळा बोला जो का होता संशय आला तो समर्था निवटीला करुण्या उपदेश केले. काळ्याचे संरक्षण गाढवाचे बसवला. समर्था मारता आले मरण. नारायणासे बाळापुरी गजाननाचे कृपवले. जाखड्याचे लग्न झाले. कबीरदारे असे दिले दर्शन निमून कराला. तुकारामे आपला पुत्र समर्थ व्हायला. नारायण नामे बोला सेवा करा या कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराजाले परतून शेगावा करणे. पुढे भाद्रपद मासाचे ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा ऋषी समाधिस्थ झाला. 20व्या माझी इतर स्त्रींची समाधी झाल्यावर जे का घडले प्रकार जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे जे भावी गुप्त कोणी त्यांना अजूनही दर्शन देते कैवल्य आणि त्यांच्या इच्छा पूर्ण. आता 21वा अवघ्या कथेचा कळसप्रवाह अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे. सार अवघ्यांच्या या अध्याया अशा रीतीने 21 अध्याय महाराजांनी या ठिकाणी अवतरणिकेच्या रूपाने प्रत्येक अध्यायामध्ये महाराजांनी काय काय चमत्कार केले, काय काय लीला केल्या ते आपण या 21 अध्याय ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतात. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त जटले वर्गणी गोळा करावे. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर. धर्मशाळा चौफेर चहूबाजूनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाटेल. गजानन महाराजांचं भव्य दिव्य मंदिर भक्तांनी तयार केलं. यासाठी अनेकांनी हातभार लावला. कारण काय हा जगन्नाथाचा रथ आहे. प्रत्येकात हात त्याच्यासाठी लागावा लागतो. जसं रामाने सेतू बांधला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की खार आहे. ती खार काय करायची, जमिनीवर असं आपलं अंग घुसवायची. तिच्या अंगाला जेवढी माती लागेल तेवढी जाऊन त्या सेतूवरती ती अंगाशी झटकायची. आपल्या अंगाला लागलेली माती रेती ती त्या सेतूवरती टाकायची जेणेकरून एकसंध व्हावा. ह्या तिचा उद्देश. की एवढ्या चाललेल्या रामकार्यात माझा सुद्धा काहीतरी वाटा असावा हा तिचा भाग आहे. म्हणून आपण म्हणतो खारीचा वाटा. तसं आपण जे परमेश्वरी कार्य चाललेलं आहे आपल्याला 5 बोटांनी जमेल तेवढं आपण तिथे सहकार्य करत राहावं. जिथे कुठे महाराजांचं कार्य चाललं असेल तिथं आपण आपल्या शक्तीनुसार परमार्थ करत राहावं. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करतो कथन. कोकाजीचा नंदना, हरिपाटील नामजाचे सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, पटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू, नंदू, गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी 1000 रुपये दिले. रामचंद्र पाटील, रामचंद्र कृष्णाची दुसरा जो तुबिकाजी पळसखेडचा, सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा किसन, वेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे. या दानशूराने मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधले असती. साजरी समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या. बांधण्याच्या अवशेष आपण देणगी देतो त्यातनं त्या ठिकाणी चाललेल्या उपासना केंद्राची जी काही कामं आहेत आवश्यक खर्च आहे तो होत राहतो. त्यामुळे पहिल्या दिलेल्या देणग्या या कामामध्ये खर्च होऊन जातात. त्यामुळे संस्थेला कसं असतं की दरवेळेला देणगीची आवश्यकता राहतच असते. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या. बांधण्याच्या अवशेष त्यासाठी युक्त केली. वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली. ती ऐकावी
बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर रुपया मागे, कणा तैशीच बाजारपेठीची धान्य अथवा कपाशीची येईल विकाव्याची पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धाणा हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. सर्वांनी त्याच्यावरती आपण जे काही माल विकू त्यातला काही भाग आपल्याला आलेल्या उत्पन्नातला समर्थांच्या चरणी व्हायला सुरुवात केली. म्हणून त्याला असं म्हणतात, गाव करी ते राव न करी. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी, त्यातून मोठे 4 संवत्सृत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाणे केले, आदरे करून किसनला शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करण्यात या उघडसाच्या धिन्य अधिक न्यून ना खपा, याचे जगदंबे कालिकेस काही निळ चुकता विधानात तात्काळ होते काम्य अनुष्ठानापर्यंत भीतीचं वजने. 2 प्रकारचे अनुष्ठान असतात. एक केवळ भगवंताची कृपा प्राप्त व्हावी म्हणून केलेलं अनुष्ठान, त्याला निरपेक्ष अनुष्ठान म्हणतात. हे त्याच्यात काही मागणं नाही, ऐहिक मागणं काही नसतं. आणि काम्य अनुष्ठान म्हणजे मला आहे त्या धनामध्ये वाढ व्हावी, आम्हाला नोकरी लागावी, उद्योगधंदा चालावा, ह्याला काम्य अनुष्ठान म्हणतात. एखादा मनुष्य आजारी, त्याचा आजार बरा व्हावा, अशा रीतीने केलेल्या अनुष्ठानाला काम्य अनुष्ठान म्हणतात. म्हणजे काहीतरी प्रपंचातलं ऐहिक सुख मागावं यासाठी केलेली जी अनुष्ठान आहे त्याला काम्य अनुष्ठान म्हणतात. आणि जी निरपेक्ष भावनेने केलेली असतात, की ज्याच्यामध्ये मागणं देवाला काहीच नाही, पण देवाची सेवा घडावी एवढाच उद्देश असतो, तर ती निरपेक्ष अनुष्ठान असतात. त्याला काही बंधनं नाहीत. पण काम्य अनुष्ठान आहे त्याच्यामध्ये मात्र कोणत्या प्रकारची चूक होता उपयोगी नाही. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीतीचं हो बाजूने. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्या. पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी. प्राणांताचा समय आला, लोक गेले घाबरून, म्हणते हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे, पुत्राशी भिवू नकोस मानसी, माझा तारता पुण्यराशी शरणाधीच बसला असे. शतचंडीचं अनुष्ठान म्हणजे काय. एक पाठ केल्यानंतर एका पाठाचं हवन करणं, म्हणजे एकेका मंत्राला आहुती देणं, त्याला एक पाठाचं हवन म्हणतात. 10 पाठ केले तर त्या मानाने हवन करावं लागतं. म्हणून जेवढे पाठ त्या मानाने हवन 1 हवन करावं लागतं. मग त्याप्रमाणे किती पाठ झाले तर 100 पाठ केले तर त्या 100 पाठाच्या मानाने ते अनुष्ठान करावं लागतं. म्हणून त्याला शतचंडीचं अनुष्ठान म्हटलं आहे. शतचंडी म्हणजे 100 पाठ वाचणे त्याला, आणि मग त्याला आवश्यक आहे तेवढं हवन करणे. बंकटलाल म्हणे, पुत्राशी भिवू नकोस मानसे, माझा तारिता पुण्यराशी. समाधीशी बसला असे तो अवघे करील बरे, नका हो बावरे, पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून. बंकटलालाचे वडील होते किसनलाल, त्यांना व्याधी निर्माण झाली. तेव्हा ते बंकटलाला म्हणतात, पूर्णाहुतीचं काम तुम्ही करून घ्या, मला काही होणार नाही, कारण माझा तारता कोण आहे, गजानन महाराज आहेत, ते माझ्याकडे लक्ष आहे त्यांचं, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. तो अवघे करील बरे, नका हो बावरे, पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन दे कदा विघ्न. भक्तांचे करण्या कल्याण मुळीच बसला इथे तो. भक्तांचं कल्याण करण्यासाठीच महाराज बसलेले आहेत, काही काळजी करू नका. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निवाले भूत शतचंडी रे. त्यांची व्याधी बरी झाली. एका बाईला बाधा होती बाहेरची, तीही दूर झाली. बनाजी दिडके सांगवी करे यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याचे राहणार गुजाबाई नाम जिथे. चापडगावीचा वामन शामरावाचा नंदनी यांनी केलं समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्ये किती तरी झाली समर्थांचे समोर. एक खरे खरे तर साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावतकालपर्यंत लोक होते निष्ठावंत, रावतकालपर्यंत वराड होता सुखीभो. जसं जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसने घातली माळ कंठी वराडाच्या. महाराज कसं आहे माहिती का, आपली परमेश्वरावर जसजशी निष्ठा असते तसतसं आपला उत्कर्ष होत जातो, आणि आपली निष्ठा जसजशी कमी व्हायला लागते तसतसं आपल्याला नाना प्रकारच्या अडचणी यायला लागतात. आता निष्ठा असते त्यावेळेला काय असतं, सगळी जबाबदारी भगवंतानेच घेतलेली असते ना, आणि आपली त्या भगवंतावरची निष्ठा कमी व्हायला लागते तसतसं देव म्हणतो, आता तुझं तू बघ, तुला जर माझ्यावर विश्वास नाही राहिला तर मी तर काय करू.
जसं जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या विपुल पिपटीने टाकले काश्यपीने पाहावले नवी वाहू लागले वारे सर्व वराडात वराडात ऐसे देनास मतासे पाहावे ना म्हणून घेतले आपणा कोंडून त्यांनी जलात 30 फुटापासून पाय आणला भरून तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थ होते म्हणून त्यांनी जलाते भोवते केले निर्माण सुखसंपन्न पहिल्यावर वराड व्हावा निर्धारी ऐसे चित्तात असल्या तरी या वराडी जनाच्या तरी त्या अवघ्या जनाने श्री गजानना चरणी पूर्वत निष्ठा ठेवून सुखवा लागे अनुभवावे ऐसेन जरी करतील तरी याहीपेक्षा वराडाचे विकट काळे याचा विचार करावा गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुत्रकाशी मुळीने द्यावा ठावा आपल्या मानसे गजानन महाराजांच्या विषयी आपल्या मनामध्ये निष्ठा ठेवावी मनामध्ये कुतर्क आणू नये असं केल्यानं काय होतं तसं केल्यानं काय होतं अध्याय वाचून काय होतं पारायण करून काय होतं असा कुतर्क मनामध्ये आणू नये तुम्ही केलेलं आहे तशी फळं तुम्हाला मिळत जातात पुष्कळ वेळा काय होतं म्हणजे का आपण सत्कर्म करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही असं का होतं एका माणसाने दरमहा 100 रुपये बँकेत टाकले आणि वर्ष झाल्यानंतर तो बँकेत गेला म्हणाले माझे 1200 रुपये आपल्याकडे जमा आहेत ते मला द्या तेव्हा बँक मॅनेजर काय म्हणाला तू भरलेले दरमहा 100 रुपये तुला आठवतात पण 2 वर्षापूर्वी तू 5,000 रुपये कर्ज घेतलंच बँकेकडनं त्यातला एकही हप्ता अजून भरलेला नाहीस ते मात्र तू विसरलायस तू जरी विसरला तरी आमच्या लक्षात आहे ना म्हणाले मग आता हे आम्ही 1200 रुपये काय केले तू दरमहा भरलेले ते तुझ्या 5,000 रुपये आणि व्याज जे काही तुझ्या नावावर चढलेले त्यामध्ये जमा केलेले हे सगळं पहिलं कर्ज फेडल्यानंतर मग तुझी शिल्लक चालू होईल तसं आपण जे सत्कर्म करतो त्यातनं गेल्या जन्मातलं जे काय आहे ते फेडत जातो कर्म ते कर्म हळूहळू कमी होत जातं आणि मग आपल्या शिल्केला सुरुवात होते गजानपदी निष्ठा ठेवा सुखानुभव सर्वदा घ्यावा कुतर्काशी मुळीन द्यावा ठावा आपल्या मानसी या गजान रूप जमिनीत जे काही पेराच ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करावा आपण जर खडकावरती धान्य टाकलं तर किडेपाकरे खाऊन जातील पण ते जर सुपीक जमिनीत टाकलं तर एका दाण्याचे हजारो दाणे आपल्याला परत मिळतील तसं संतांची सेवा म्हणजे ही सुपीक जमीन आहे याच्यामध्ये पेरले तर वाया कधी जात नाही अनेक पटीने आपल्याला परत मिळतं कंटाळा संत सेवेचा ज्या प्रांता येतसाचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्मश्रद्धा ही वागण गेल्या मनरूपी जरी इथून दुर्वासनेचे कोल्हे जाणे येऊन बसतील रे ठाय भक्ती शुचिरभूतांगना अभक्ती ही वारांगना तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाचा सर्वत्र सन्निधीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रुनामाना एकमेका तरीच शक्ती वाढेल आपण एकमेकाला शत्रू मानत गेलो तर काय होईल एकमेकाच्या भांडणामध्येच आपली शक्ती निघून जाईल शत्रुनामाना एकमेका तरी शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागले असे येथील चांगले दिवस या वऱ्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे तसं वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तसं निदान वर्षातून एकदा आपल्या ही इष्टदेवता जी आहे आपली गजानन महाराज त्यांच्या दर्शनाला जावं एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे एकदा तरी गजानन महाराजांचं पारायण वर्षातून एकदा तरी करावं एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकाचा गजाननाचे अर्पाहो आपण हे जे 21 अध्याय वाचलेले आहेत हे 21 अध्याय म्हणजे जणू काही आपण गजानन महाराजांना 21 मोदकाचा नैवेद्य दाखवलाय असा आपला भाव ठेवावा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासे अर्पा हो वाहे अध्यासाचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननासे आपण वाचलेले 21 अध्याय म्हणजे 21 दुर्वाच्या जुड्या आहेत असं समजून आपण ते वाचन करावं मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर ग्रंथातलं प्रत्येक अक्षर म्हणजे एक दुर्वा
त्याच्या केलेल्या ह्या जोड्या आपण भगवंताला वाहतो आहोत, अशी आपली मनामध्ये भावना असावी. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक दुर्वांकुर अर्थशब्दात असाच्या मोदक समजा विविध ती अर्पून गजानना पारायणरूपी पारणा साधून घ्या करा ना वेळ आता थोडं काही. या शब्दांचे अर्थ म्हणजेच जणू काही मोदक आहेत असं समजा. ती अर्पून गजानना पारायणरूपी पारणा साधून घ्यावा करा ना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला तर येथे जो विषय जरी तो पुढील नाही श्री गजानन स्वामी चरित जो नेहमी वाच्य सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तो निश्चिती महाराष्ट्र यावरती लहरी समजविलो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखाध्याय त्याप्रत पद्यरचना ही सत्य पालवी या वृक्षाची. हा ग्रंथ म्हणजे असं समजा की हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षातळी जो कोणी बैसला, कल्पवृक्षाच्या तळाखाली असं म्हणतात की कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपण बसलो आणि ज्या ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या त्या सगळ्या तो कल्पवृक्ष आपला पुरा करतो. म्हणजे गजानन विजय ग्रंथ जणू काही कल्पवृक्ष आहे असं मनात कल्पना करा. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल दाव रक्षण त्याचे करावं. या ग्रंथामध्ये काय आहे, आपला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल दाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतेले फळ देईल जाणे दृढतर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका. हे जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल. गजानन विजय ग्रंथ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर होते. दारिद्र्यास मिळेल धन, रोगे असे आरोग्य दान, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने. जो कोणी दरिद्री आहे गजानन विजय ग्रंथाच्या वाचनाने त्याचं दारिद्र्य नाहीस होईल. ज्यांना काही अनारोग्य असेल, तब्येत ठीक नसेल, गजानन विजय ग्रंथाच्या वाचनाने तब्येत ठीक होईल. साध्वी स्त्रीला उत्तम अशी संतती प्राप्त होईल. निपुत्रिकास होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता राहील मात्र या ग्रंथाच्या वाचका. निपुत्रिकाला पुत्र होईल, निष्कपटी असे मित्र आपल्याला मिळत राहतील आणि आपल्या मनात कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिवाला अनुपम येईल भाग्यताला श्री गजानन कृपेने. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ वाचावा, त्याला भाग्य प्राप्त होतं. आता दशमी एकादशी द्वादशीला ग्रंथ वाचायचा म्हणजे कसे, काही ठिकाणी आता गुरुचरित्र घ्या, काही ठिकाणी त्यांनी एक संकल्पना लिहिली असते की रोज एवढे अध्याय झाले पाहिजेत. आता दशमी एकादशी द्वादशीला ज्यांना वाचन करायचं आहे त्यांना एक सुचवतो मी, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही त्याप्रमाणे करा. पहिल्या दिवशी 1 ते 10 अध्याय वाचावेत. पहिल्या दिवशी 1 ते 10 अध्याय वाचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ दुसऱ्या दिवशी 11 ते 18 अध्याय वाचावेत. म्हणजे 8 अध्याय पुढचे 11 ते 18 असे अध्याय एकादशीला वाचावेत. म्हणजे त्या दिवशी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला महाराज गेले तो उल्लेख येतो त्याच्यामध्ये 18वा अध्याय. आणि शेवटच्या दिवशी 19, 20, 21 असे 3 अध्याय वाचावे. म्हणजे पहिल्या दिवशी 10 अध्याय जेवढा वेळ तेवढाच दुसऱ्या दिवशी 8 अध्यायाला वेळ लागतो आणि तेवढाच तिसऱ्या दिवशी 3 अध्यायाला वेळ लागतो. आणि मग आपल्याला नैवेद्य करायलाही थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो. पहा, तुम्हाला योग्य वाटेल तर याचं अनुसरण करा. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिवला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एके आसनावरी राहून या शुचिरभूत. गुरुपुष्यामृत योगावरती पारायण करावं, एका आसनावरती बसावं असं सांगितलं. लोकाला आसन म्हणजे खाली टाकायचं अंथरूण काय टाकतो आसन तेच वाटतं. एका आसनावर याचा अर्थ तसं नाही. मनाची एकाग्रता करून वाचन करावं असा त्याचा अर्थ आहे. याचे पारायण करी बसून एके आसनावरी राहून या शुचिरभूत. गुरुपुष्यामृताला पारायण करताना एका आसनावर बसावं म्हणजे मनाची एकाग्रता करून पारायण करावं हा त्याचा अर्थ आहे. आता काही लोकांना मधनं उठून बाथरूमला जाऊन यावं लागतं, मग ते चालतं का नाही? चालतं. कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपलं शरीर हे माध्यम आहे. प्रपंच करायचा झाला तरी शरीर चांगलं पाहिजे, परमार्थ करायचा झाला तरी शरीर चांगलं पाहिजे. त्यामुळे मध्ये तुम्ही उठायची वेळ आली शरीराच्या काही अस्वास्थ्यामुळे तर मधनं उठता येतं, हातपाय धुवून पुन्हा राहिलेला भाग आपण वाचू शकतो.
गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एके आसनावरी राहून या शुचिरभूत याच्या त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील. पूर्ण जाणं कसलाही असो तो यातना त्या त्याच्या निरसतील. त्याच्या मनातल्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदाही भूत लागन साधे किंचित. तेथे ब्रह्मसंबंधाचा जिथा ग्रंथ आहे तिथे कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. ऐसे याचे महत्त्व हे भाविकाला प्रचित. कुटील दृष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे. आता याचा अनुभव कोणाला येतो? ज्याची श्रद्धा आहे त्याला अनुभव येतो, ज्याची श्रद्धा नाही त्याला अनुभव कसा येणार? कुटील दुष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणार तैसे हे संत जना. मानस स्वामी चरित्र. मानस सरोवर कोण जाणार? राजहंस जाणार. पूर्वकालीन ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखामार. गोराबोतला दामाजी उंबर किड्याईनाथ सकाराम म्हणणारा तवा देव मावलेदारेशवंत वा हुमणावादी वाणीप्रभू देवीचा वराळात गजान स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही इतकिंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. पूर्वकाली सुद्धा पांडुरंगाचे भक्त अनेक होऊन गेले, दत्ताचे भक्त होऊन गेले. जसं ज्ञानेश्वर महाराज आहेत, मीराबाई आहे, मेहता आहे, कुबेर आहे, नरसिंह मेहता आहेत, कबीर आहेत, नामदेव महाराज आहेत, सावता माळी आहेत, चोखा मेळा आहे, गोरा कुंभार आहे, बोधला आहे, दामाजी पंत आहेत, उंबरखेडचे आईनाथ महाराज आहेत, अंबळनेरचे सखाराम महाराज आहेत, नाशिकचे देव मामलेदार आहेत, हुमणाबादचे माणिक प्रभू आहेत. अशा अनेक संत मागच्या काळात होऊन गेले. तसेच सांप्रत हे गजानन महाराज आहेत. देवीचा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. त्यांच्यामध्ये आणि गजानन महाराजांमध्ये काही फरक नाही. का? संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची इरधार जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर्भ मधुनी. आता स्वामी दयागणा तुला येऊ माझी करुणा. दासगणोच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्गदावी मला नीट. दुर्वासनेचा येव वीट चित्ता माझे दयाळा. गजानन महाराजांना प्रार्थना केली दासगणू महाराजांनी. दासगणू महाराजांनी केली का ना आपण म्हणजे दासगणू महाराजांनी आपल्या वतीने प्रार्थना केली. ते आपण सुद्धा तशीच करतोय प्रार्थना महाराजांना. काय म्हटलंय? मी तुझा झालो भाट. देवा मी तुझं हे स्तुतिस्तोत्र गजानन विजय ग्रंथ वाचन केलं आहे. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. देवा मला सन्मार्ग दाखव. दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. देवा माझ्या मनातल्या सगळ्या वाईट वासना नाहीशा होऊ दे. दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. मरणवारी घडो. देवा जोपर्यंत आहे देहामध्ये ताकद तोपर्यंत तुझी शेगावची वारी माझ्याकडनं करून घे. आमरणवारी घडो. संत चरणी प्रेमा जोडो. संतांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं. संत चरणी प्रेमा जोडो. अक्षयीचा वास घडो. श्री गोदेच्या तीराला. दासगणू महाराजांची इच्छा होती की गोदा नदीच्या तीराला आपला देह जावा. गोरट्याला त्यांचं आहे समाधीस्थान, पण त्यांनी देह कुठे ठेवला? पांडुरंगाने त्यांना सोडलं नाही. पंढरपुरातच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधीसुद्धा पंढरपूरला वाळवंटात आहे. म्हणजे दासगणू महाराजांना जरा असं वाटलं असेल की मला गोदावरीच्या तीरी देह ठेवावा, तरी पांडुरंग म्हणले अरे इथेच थांब. सगळ्या गंगा गोदावरी सगळ्या इथेच आहेत. अक्षयीचा वासगडो श्री गोदेच्या तीराला. त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे गोदा तीरावरती म्हणजे गोरट्याला दासगणू महाराजांचं फार सुंदर असं मंदिर आहे. पाहून या एकदा. अक्षयीचा नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षयीचा वासगडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशे नको अणुसाचा. समर्था दासगडोचा अभिमान व्हावा मानसे. देवा मला लोकापुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नकोस. काय मागायचं मी तुझ्याजवळ मागेन, दुसऱ्या पुढे कशाला हात पसरायचे. प्रसंग याचना करण्याचा मशी नको अणुसाचा. समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसे. मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज. याची मागणी आहे आज पदर पसरू तुम्हारे. जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणं. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. देवा जशी तुम्हाला प्रेरणा केलीस तसं हे चरित्र मी लिहिलं असं दासगणू महाराज म्हणतात.
जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. तसंच आपण म्हणतो की देवा तू जशी बुद्धी दिली तसं प्रवचन आम्ही केलं. जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखवले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असले अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मजला गुण हीच आहे विनंती. शक्य 1865 प्रमाती नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननाने पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ति श्री दासगुण विरचिला श्री गजानन नवे ग्रंथ लोका उभाविका प्रथम सिंधू तराव्या शुभम भवतु श्री हरिहराणस्तु इति गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्याय. श्री गजाननार्पणस्तु कुंडली वरदार विठ्ठल सीताकांत स्मरणशय जय राम पार्वती पते हर हर महादेव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ठाण्याच्या उपासना केंद्राने ही संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. सद्गुरु गजानन महाराज की जय.